नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला ह्या टपसाळ्यापासून आपल्याला टपसाळे कशासाठी बी आपलं लागते बघा. हे टपसाळं हे आपल्याला टपसाळा आपण घेतलेलं आहे. ह्या टपसाळ्यापासून आज आपण काय बनवतोय हे तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघा. आता बघतच राहा तुम्ही. आपल्याला लागणारी ती गोष्ट म्हणजे लेस लागणार आहे, एवढी दाबण लागणार आहे, एक सपान लागणार आहे आणि PVC पाईप लागणार आहे आपल्याला अर्धा इंच. मग आपल्याला आता ह्याच्यापासून आपल्याला किती बी काय बी मच्छीसाठी खोकी बनवतात. पुन्हा तुम्हाला सांगतो टपसाळी होते पाण्यावर उतरणारी. मग ह्याच्यापासून आपल्याला आज एक व्हिडिओ बनवायचा आहे. मग व्हिडिओ आपल्याला उपयोगी बनवायचा आहे. आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओ बनवायचा आहे. आता आपल्याला सुरुवातच करायची व्हिडिओला. आपल्याला आपल्याला अशा पद्धतीने याचं माप घ्यायचं आहे अगोदर. हे असं माप घ्यायचं आहे. आपल्याला माप लागणार आहे किती, 1:6 आणि इथपर्यंत असा एवढं घ्यायचं आहे बघा आपल्याला. आता आपण हे साईडला ठेवून याला कापून घेऊया. हे पहा, आपण ह्याला कट करून घेतलेले. आपण आता हे कट करून घेतलेले का नाही, तर आपल्याला ही अशा पद्धतीने इथं घ्यायचं आहे बघा. मग आपल्याला आता ही दोरी ना, लेस आपली कपड्याची ही आता वळून घ्यायची. याला सुरुवातीला आपल्याला दाबनामधनं वळून घ्यायची. आपल्याला अशा पद्धतीने हिला वळून घ्यायचं होतं. वळून घेतलेली आपण. तरी मित्रांनो, आपल्याला आता हिथनं ही लेसमध्ये आपल्याला अशा पद्धतीने दाबण यातनं वळून घ्यायचे. अशा पद्धतीने एवढं वळून घेऊन इथं आपल्याला एक गाठ मारून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला गुंतवायचं आहे. आता आपण ह्याला ओवायला सुरुवात करतो. याला लय बी लांबून वळून घ्यायचं नाही. आपल्याला जवळजवळ टाकून घ्यायचं त्याला. आपल्याला अशा पद्धतीने आता टाकून घ्यायचे. आता उन्हाळ्याचे भरपूर दिवस आहेत.
आता या उन्हाने आपण भरपूर तरसून गेलेलो आहे, त्यासाठीच आपण व्हिडिओ बनवतोय. आता आपलं खेडेगाव असल्यामुळं लाईटीचे भरपूर प्रॉब्लेम आहे. इथे जाती आपण कदरून गेलेलो आहे लाईटीला. त्याच्यामुळं आपल्याला ह्या अशा पद्धतीने व्हिडिओ बनवायचा. हे आपला गोठा असल्यामुळं रानात आपले मुकी जनावर हे आपल्यापाशी येतात बघा. काही आपल्या शेळीचं करडू आलेलं बोकड. ही पहा, बोकड पण करड आलेली इथे. तुम्ही म्हणता दादा आता हे काय करताय, पण आपण आता काय करतोय हे तुम्ही आपल्या झाल्याच्या पुढं तुम्ही बघितल्यावर मला म्हणता दादा खूप छान वस्तू तुम्ही आपल्याला उपयोगी येणारी बनवताय. ही पहा कसं वाटतंय तुम्हाला, हे का. आपल्याला अशा पद्धतीने राहिलेली लेस आहे ना पॅक करून घ्यायची. हे पहा, आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला ही लेस लावून घ्यायची होती. ही पहा, आता आपल्या इथं लावून असं झालेलं आहे ही बांधून. तरी आपल्याला आता कलरचं डब्बी घ्यायची आहे आपल्याला. कलरची डब्बी घेतली आपण काय बनवतोय आणि कशासाठी बनवतोय हे तुम्ही पहा. आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला असं आपल्याला कलर लावून घ्यायच्यात. तिथं आपण आपण हे 2 कलर लावलेले आहेत. आता तिसरा कलर बी आपण घेणार आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने कलर लावून घ्यायचं होतं.
आणि पुन्हा इथं एक आपल्याला पिवळाच घ्यायचा आहे लावून. तुम्ही म्हणता कलर कशासाठी लावतोय, पण हे आपल्याला लावायचं झाल्यावर तुम्ही बघा. हे पहा आपण कलर किती लावलेत, 1 2 3 4 कलर लावलेत. पहिली अशी रेस मारली होती, परत काय अशा पद्धतीने घ्यायची आपल्याला. ही पहा आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला लावून कलर घ्यायचा होता. हे पहा आता आपला एक कलर लावून झालेला आहे. आता हे डब्बे लावून टाकू. काय आपण कंपासात आपल्या रंगपेटे हे असतात ना, अशा पद्धतीचे डबे आहेत ह्या. आपण आता ही बनवली आपण वस्तू म्हणजे कशी वाटते तुम्ही बघा. आत्ता उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं आपल्याला ही इथं एक लावून घ्यायचं आहे चुंबक. आपले लावून झालेले आता. तरी मित्रांनो, आपल्याला आता या उन्हाळ्यासाठी आपल्याला कितीतरी त्रास गरमानी होते, त्याच्यासाठी आपण हा हात फॅन बनवलाय आपण, हँडल फॅन. आपल्याला आता किती गरम होत आहे काय होत आहे तरी आपल्याला नुसतं आता पडल्या म्हणलं तरी, लाईट गेलेली असली तरी, लाईट नसली तरी आपल्या अशा पद्धतीने किती बी हवा आहे का, किती बी आपल्याला हवा घेण्याकरता ह्याच्याकरता होत आहे. मग म्हणलं आपण आज हात फॅनच बनवायचा, असा म्हणून आपण व्हिडिओ बनवायचा असं ठरवलं होतं. तरी मग आपण ह्या हात फॅन बनवलेला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा. धन्यवाद.